हाय मैत्रिणींनो, आता सध्याला काय असते माहिती आहे का, शेतकऱ्याचं सगळं काही पिकावर असते. आमच्या घराच्या पाठीमागे सगळं शेतच आहे आणि शेत असल्यामुळं आमच्या इथं काही बाया खुरपायला आहेत. सोयाबीनचा एक तेवढा सोयाबीनच्या ह्याच्यात परवडतंय म्हणतात. त्याच्यात बी घाला, खत घाला, पेरणी करा, बारा भानगडी बरंच काही असते. शेतकऱ्यासारखं मन मोठं कुणाचंच नाही मला असं वाटते. आणि शेतकऱ्याला नुसतं कष्टच करावं लागते, शेतीशिवाय पर्याय नाही. तर आपण त्या बायांकडे जाऊ आणि त्या बायकांना विचारू की शेतात कसं काय काय काम असते ते. सोयाबीन बघितल्यावर असं वाटते किती छान आहे, किती मस्त आहे आणि प्रत्येकाचे हावभाव विचार असते ते. मग ती माणसाला काय वाटते की शेतकरी चांगला आहे, नोकरीपेक्षा शेती चांगली. पण जो माणूस शेती करतो त्या माणसाला माहीत असते शेताला किती भाव असते, किती धान्याला भाव असते आणि किती नसते. एखाद्या शेतकऱ्याची एवढी व्यथा वाईट असते की विचारायचंच नाही. हे बघा किती छान आहे. ही सगळं पूर्ण सोयाबीन आहे, पूर्ण आमच्या घरा पाठीमागलं आहे. आता आपण डायरेक्ट जाऊ बायाकडे. आणि शेतकऱ्याचं काय असते माहीत आहे का, शेतकऱ्या सगळं शेतीवर असल्यामुळं किती कष्ट असते हे शेतकऱ्याला विचारायचं असते. आणि इथं सगळ्या बाया खुरपलेल्या दिसतील तुम्हाला. हे बघा, ह्या दिवसात अजिबात तुम्हाला ही आमच्या अण्णा तुम्हाला बांधावर दिसत असतील. हे बघा, ही अण्णाचा एवढा गोंधळ असते शेतात की विचारायचं नाही. आणि सगळ्याला असं वाटलेलं की अण्णा कस काय व्हिडिओ दिसना गेलेत. ही अण्णाची मालकीण आहे. तर ही मालकीण अण्णाची बायासोबत असं कष्ट करावं लागते. शेतकऱ्याला जेवढं घातले तेवढं सुद्धा निघत नाही, पण 2 पैशाचा फायदा पडावा आणि 2 पैशाचा आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून ह्याच्यासाठी शेतकऱ्याची काकलूत असते. पण प्रत्येकाला काय वाटते, नोकरी चांगली. बऱ्याच जणांचा विचार असते नोकरी चांगली. शेतकऱ्याच्या बायकोला वाटते शेती चांगली नाही, नोकरीच चांगली. पण नोकरीसाठी बी भरपूर कष्ट करावं लागते, पण खरं कष्ट शेतात आहे. आणि ही सगळ्या बाया खुरपायला त्या नानी बी त्यांच्यासोबत खुरपायलाच आहे. हे अन्नाचा गोंधळ बांधावून चालू झालेला आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्टाशिवाय सोयाबीन एवढं चांगलं दिसलेलं आहे. शेतकऱ्याला कर्ज माफ होते, सगळं होते. शेतकऱ्याला एवढं सगळं भेटते असं नोकरदाराच्या बायकोला वाटत असते, पण नोकरदाराच्या बायकोला बांध माहीत नसते शेताचा. हे बघा कसं असते ना. आणि नोकरदाराची बायको बसते. नोकरदार काय करतोय, त्यानं त्याचं काम करतोय. शेतकऱ्याची बायको काय करते, शेती सांभाळते त्याच्या पाठीमागे. अण्णा काय कराल ते सध्या अण्णा जनावर सांभाळालती. नानीचं पण फार कष्ट आहे. ही नानीचं कष्ट बघला लोका. नानीचा चेहरा बघा कसं झाला. उन्हानं जीवाला मुलकाचा त्रास होऊ लागला. ही सोयाबीन लय मोठा आले. हा आपण 2 मिनिटं अण्णाकडे जाऊ, अण्णाची बातचीत करू आपण. थोडक्यात सांगायचं म्हणजे नानी आणि अण्णा जे आहेत ते म्हणजे आमच्या साहेबाचे आजी आणि आजोबा आहेत. पण इथं सगळे कशा जवळ घ्यात, सगळे कॉमेडी करतात एकमेकाची. म्हणजे आजा हाय, माझा नातू हाय, माझा फलाना हाय. कसं असते प्रत्येक माणसाला एन्जॉयमध्ये जगावं असं वाटतं आमच्या साहेबाला, प्रत्येकच माणसाने. आणि आमच्या अण्णा कसं काय दिसणार. अण्णा म्हणलं का अण्णा पुढेच आम्ही मागेच. अण्णाला व्हिडिओत घ्यावं कधीतरी. अण्णा तुमचे असं मनोगत व्यक्त करा. ही आजा सासरा यंदा सोयाबीन चांगला आलेला आहे. यंदा भरपूर दिलखुश मेरा है. हाँ, तुम क्या नहीं बातें करने को. हाँ, यंदा भरपूर पाऊस पडते. बेतान चालला पाऊस मस्त हो. अण्णा तुम्हाला ह्या वर्षी किती सोयाबीन होईल वाटते, होईल 25 कट्टे 40 कट्टे. हा, तुम्हाला वाटतंय का तसं. हा यंदा हाय म्हणतात ठेवल्याने आहे. आता अण्णाच्या ककडी लावल्यावर अण्णाचा व्हिडिओ केलता आपण, ब्लॉग मध्ये सांगितलं होतं अण्णाचा फेस कसा झालता, अण्णा काय बोलत होती त्यावेळेस 40 आणि अण्णाचा आता फेस बघायचा. यंदा सोयाबीन मध्ये लॉस मध्ये जात ना आपण. आपण 100% ह्याला लय खात घातलाय आणि लय ह्याच्यावर मेहनत केली. मळे अजून सोडलं मळी नंतर दाखवू. हा बघ, तरी अण्णाला 2 पैशाचं काहीतरी निघणार ह्याची गॅरंटी असते. आणि शेतात एवढा खत घातलाय, शेतात 2 दिवसाचं आपलं मागून 2 दिवसाचं.
आता हे सगळं एक तुकडं खुरपून झालं. 1 एकरचं कांदा पलीकडे हा, अर्धा एकर. अर्धा एकर 3 अर्धा एकर ही म्हणजे 1 एकर होत 1 एकरचं तुकडा आहे. तर सगळं आता ह्या हे तुकड्यात आलत्या. ही सगळं हे आमचं ही सगळं ही शेत आहे आमच्याच आहे. ही सगळं हा. पूर्ण दिसलेलं ही पूर्ण बघा. आजी सासरा माझा आहे म्हणजे ही माझंच शेत आहे, हा. लोकांचं नाही. मग हे काय झाले, बऱ्याच जणाला विचार पडला होता की अण्णा कसे दिसणार. आज अण्णाला म्हणलं आज आपण डायरेक्ट लाईव्ह दाखवा. नाही का हा. चांगलं केलं तुम्ही, बरोबर हा. केलंय. गेल्या वेळेस ककडीच्या वेळेस अण्णाचा चेहरा असा पडला होता, सुकला होता. यावेळेस ककडी काहीच झालं नाही म्हणून. हा ह्या वेळेस बरा आहे. हा हा. ह्या वेळेस चांगला आहे. मग होत आहे अच्छा कुठं आहे. हाँ हा. क्या हो गया, बिहारी मानसा आए हैं उनके शेड पे. हा. तर अन्ना कवा हिंदी बोल रहे कभी मराठी कधी बोल बोल रहे. रहे अन्ना बंगाली. हाँ, बंगाली. हाँ। ये देखो ये बंगाली भैया है. हाँ। वो काय अन्ना चावल गिरा था उनका. हा. हाँ मग ते अण्णा आलते चावल घेऊन. पाठीमागे कोंबड्या येत्या, त्या कोंबड्याची अण्णाला लय काळजी. ती घेऊन येणार भात, ते उरलेलं तांदूळ सांडलेलं होतं थोडं. ते काय असते ज्याची त्याला जेस्तेला आतड वळत असते. बायला पुरगी आहे माझी, कोंबड्या न्याव्या, कोंबड्याला न्यावं खायला. बघा कशा आहे तिथे. आणि अण्णाने बुर्जी खाल्ली का नाही? अंडे खाल्ले गे खाल्ली का? खाल्ले. आहे बाबा. एक अंडा मस्त कशीच फोड द्या ते द्या पक द्या ते. चलो जे चलो. होतंय चांगल्यासाठी होतंय, छान होतंय. माझ्याकडे माझ्या कोंबड्या आहेत माझं घर इथंच आहे पाठीमागे. आणि हे सगळं आमचं शेत आहे. हे सगळं हे बघा सोयाबीन. हा देखो. हा इथं दिसत असेल तुम्हाला साईडला बाया खुरपुलेल्या. काय माहिती आहे का, शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्टच करावं लागतंय शेतात. आणि अण्णा हा कष्टाळू माणूस आहे. अण्णा आता सध्याला म्हशी राखून आल्या, तर नाणी खुरपाल त्या कुठवर झाले देखरेखीसाठी आलेले आहेत. हा तर अण्णा तुमचं झालेलं आहे आता बोलून. तर आपण संपू आपलं भाषण. संपवा. बाय करा. बाय करा. बाय टाटा. इथवर भाषण होतं आपलं. हा चालू द्या. बस करा. हा कमेंट करा. माझं बोलणं कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. साधा भोळा सासरा आहे माझा, समजून घ्या. माझा हा. साधा भोळा सासरा मला आहे. येत नाही बोलता. हा बोलता येत नाही. अण्णा तुम्ही शाळा शिकला का नाही? नाही दुसरी. पहिल्याची दुसरी म्हणजे आताची 5वी 6वी. दुसरी. हा तरी बरे शिकल्यात अण्णा. हो का, अण्णाचं कष्ट चालूच असते. हा, मग सोजला ते काँग्रेस बांधायचं हा. तरी ठीक आहे, बाय बाय. पुढल्या ब्लॉक मध्ये नक्की भेटू.